लाल भोपळ्याचे लाडू तयार करण्यासाठी मी एकाच वाटीने सर्व प्रमाण घेतलेले आहे. 3 वाटी लाल भोपळ्याचा कीस, 3 वाटी ओल्या नारळाचा कीस आणि 2 वाटी साखर घेतलेली. साखर कमी जास्त करू शकता. 2 चमचे तूप टाकून आपण लाल भोपळ्याचा कीस परतून घेतलेला आहे. त्यानंतर ओल्या नारळाचा कीस टाकून एकजीव करून घेऊया आणि आपण ह्यामध्ये साखर टाकून साखर एखाद मिनिट हलवून मी त्याच्यावर झाकण ठेवून ही साखर मेल्ट करून घेणार आहे. 5 मिनिटांनी आपली साखर मेल्ट झाली की त्यामध्ये एखाद मिनिट हलवून पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे, जेणेकरून लाल भोपळा ओल्या नारळाचा कीस शिजला जाईल. तोपर्यंत आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यामध्ये सुक्या नारळाचा काप टाकून आपण मिक्सरला बारीक असं वाटून घेणार आहोत आणि एका बाउलमध्ये काढून बाजूला ठेवूया. आपल्या ओल्या नारळाचा कीस आणि लाल भोपळा शिजला गेलेला आहे. त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि मिल्क पावडर टाकून मी 10 मिनटं परतून घेणार आहे आणि 10 मिनिटांनी प्लेटमध्ये काढून 15 मिनटं थंड करणार आहे. थंड झाल्यानंतर आपण त्याचे लाडू वळून घेऊया आणि सुक्या खोबऱ्याच्या किसामध्ये डिप करून सर्व लाडू तयार.